ऑफिसमध्ये तो तिचा बॉस होता आणि घरी तिचा नवरा. पण आज पहिल्यांदाच त्या दोघांच्या नात्याची परीक्षा कॉन्फरन्स रूममध्ये होणार होती. अहंकार विरुद्ध प्रेम, प्रोफेशनलिझम विरुद्ध भावना आणि मध्ये अडकलेली कणक. तर तयार आहात ना? कारण आज दिलकशीमध्ये खेळ फक्त नजरेचा नाही तर स्वाभिमानाचा आहे. चला तर मग सुरू करूया. दिलकशी भाग 30. 2 दिवस ध्रुव घरी नव्हता आणि तिचा बॉससुद्धा ऑफिसला येणार नव्हता. म्हणून तिने नीलला विचारून काही प्रोजेक्ट फाईल स्टडी करण्याकरता घरी आणले. रात्रीसुद्धा बराच वेळ जागून ती त्यावर स्टडी करत बसायची. जेव्हा तिला वेळ असायचा तेव्हा ती ध्रुवच्या वागण्याचा विचार करत बसायची. आजही ती तसाच विचार करत बसली होती. कधी कधी तो तिच्याशी अंतर ठेवून वागायचा तर कधी स्वतःहून तिच्या जवळ यायचा. पण जेव्हाही तो तिच्या जवळ यायचा तेव्हा तिला एक विजेची लहर तिच्या पूर्ण शरीरात उसळल्यासारखी जाणवायची. पोटात काहीतरी घुसळल्यासारखे वाटायचे. मला वाटतं मी एवढ्या वर्षापासून ते हॉस्टेलचं खात होते ना, त्यामुळे मला काहीतरी आजार झाला असेल. ती त्याच्या जवळ येण्याने तिच्या शरीरात होणाऱ्या बदलाला तिच्या फिलिंगशी नाही तर हॉस्टेलच्या जेवणाशी कनेक्ट करत होती. पण असं मला इतर वेळेला का होत नाही? ते असले कीच का होतं? एखाद्या वेळेस ते फक्त रात्री आणि सकाळी असतात ना, तर मला हा त्रास सकाळी आणि रात्री होत असेल. तिचेच प्रश्न आणि तिचंच उत्तर. जाऊ दे, आता झोपते, कारण उद्या सकाळी ऑफिसमध्ये मेन बॉस येणार आहेत. हे कधी येतील काय माहिती. आले की यांच्याशी बोलून चांगल्या डॉक्टरांना दाखवून देईल. शेवटी तिने कशीबशी तिच्या मनाची समजूत घातली आणि सकाळची तयारी करून झोपून गेली. ध्रुव भल्या पहाटे 3 वाजता मुंबईवरून परत आला होता. पण घरी जाऊन झोप घेऊन परत ऑफिसला येणं शक्य नसल्याने तो सरळ ऑफिसमध्येच गेला. तिथे त्याची एक छोटी बेडरूम होती जी त्याने स्वतः डिझाईन करून घेतली होती. तिथे जाऊन त्याने आराम केला. ऑफिसच्या वेळेपर्यंत त्याचा छान आराम झालेला असल्याने तो तिथल्या वॉशरूममध्ये तयार झाला. कनक ऑफिसला आली तर तिला HR ने मेन बॉस आले असल्याचे सांगितले आणि आज ज्या प्रोजेक्टवर त्यांची मीटिंग होती ते सुद्धा सांगितले. ते ऐकून ती तिच्या कॅबिनमध्ये गेली आणि त्या प्रोजेक्टची फाईल रेडी करू लागली. कमिंग. दरवाजावर नॉक झालं तसं ध्रुवने आत येण्यासाठी होकार दिला. पण दरवाजाबाहेर उभ्या असलेल्या कनकला तो आवाज मात्र ऐकल्यासारखा वाटला. पण तरी ती तिचे विचार झटकून आतमध्ये गेली. आतमध्ये जाऊन जसं तिने समोर पाहिलं तसे तिचे डोळे आपोआप मोठे झाले. आतमध्ये ध्रुव मेन बॉसच्या खुर्चीवर बसून ब्लूटूथ कानाला लावून लॅपटॉपमध्ये काहीतरी बोलत होता. आय डोंट वॉन्ट एनी फ्रिव्हॉलिटी इन धिस वर्क, इज दॅट क्लिअर? आय गिव्ह यू ऑनली 1 month. टिल दॅन एव्हरीथिंग इज ओके. तो बोलत होता. ती मात्र डोळे फाडून फक्त त्याच्याकडे बघत होती. तिला तो समोर असेल हे अपेक्षित नव्हतं. त्याचे बोलणे झाले तसा तो ब्लूटूथ ऑफ करून तिच्याकडे बघायला लागला. पण ती अजूनही धक्क्यात असल्यासारखी त्याला बघत होती. तिच्याकडे पाहत त्याला मनातून खूप हसायला येत होते. पण तरी त्याने त्याचा चेहरा निर्विकार ठेवला आणि तिला आवाज दिला. मिस कनक, हॅड जस्ट कम टू सी इफ सम वर्क वॉज बिंग डन. त्याने थोडं कडक आवाजात विचारले. तेव्हा कुठे ती भानावर आली आणि पापण्या फडफडून आपण जे समोर बघतो आहे ते खरंच आहे की नाही याची खात्री करू लागली. मिस कनक, तो पुन्हा एकदा मोठ्या आवाजात बोलला. या सर, आय मीन बॉस. तिने हडबडून त्याला ग्रीट केलं आणि पुन्हा एकदा एका हाताने डोळे चोळून त्याला समोर बघितलं. पण आता मात्र समोर तो त्याचे बोट एकमेकात गुंफून त्यावर हनुवटी टेकून हाताचे कोपर टेबलाला लावून तिच्याकडे नजर रोखून पाहताना तिला दिसला. आता मात्र तिच्या चेहऱ्यावर एक छानसं हसू पसरलं आणि ती त्याला म्हणाली, ध्रुव, तुम्ही इथे? तुम्ही केव्हा आलात? तुम्ही तर ती पुढे बोलणारच होती. तोपर्यंत त्याचं लक्ष लॅपटॉपच्या CCTV स्क्रीनवर गेलं. त्यात त्याला शालिनी त्याच्या कॅबिनमध्ये एंटर होताना दिसली. मग त्याने लगेच त्याचा आवाज वाढवून रागात तिचं बोलणं मध्येच काटत तिला म्हणाला, आय नीड प्रोफेशनल पीपल ॲट वर्क. आय डोंट हॅव टाईम टू बिल्ड रिलेशनशिप हिअर. त्याचं बोलणं ऐकून तिचा चेहरा लगेच पडला. पण तिने स्वतःला सावरत त्याला म्हणाली, येस येस सर. मग ती थोडी पुढे झाली आणि तिने प्रोजेक्टची फाईल टेबलवर ठेवली. तेवढ्यात शालिनीसुद्धा डोअर नॉक करून आत आली होती. सर, मिस्टर मेहरांच्या प्रोजेक्टवर पुढच्या 5 मिनिटात मीटिंग शेड्यूल आहे. शालिनीने असं सांगताच त्याने तोंडातून फक्त हुंकार दिला
आणि कनकने आणलेली फाईल बघू लागला. तो फाईल बघत असताना शालिनी आणि कनक एकमेकांचं निरीक्षण करत होत्या. कनक एकदम प्रोफेशनल आणि कॉर्पोरेट लुकमध्ये होती, पण शालिनी मात्र एखाद्या मॉडेलसारखी चेहऱ्यावर मेकअपचा थर ओतून मांड्यांपर्यंत येईल एवढे छोटे कपडे घालून ऑफिसला आलेली होती. समोर एवढी गुळाची ठेप ठेवली असताना माशा तर भिनभिनणारच ना. कनकने तिच्याकडे पाहत मनातच विचार केला आणि पुन्हा मान वळवून ध्रुवकडे पाहू लागली. ते शालिनीला कनककडे पाहून विशेष वाटलं नाही. तिच्या मते तिच्यापेक्षा सुंदर तर कोणी असू शकत नव्हतं. त्यामुळे ध्रुव कोणा दुसऱ्याकडे पाहण्याचा प्रश्नच कुठे येतो. मग ती सुद्धा मान वळवून ध्रुवकडे एकटक पाहू लागली. पण त्याने त्याची मान जराही न उचलता शालिनीला मीटिंगची तयारी करण्यासाठी पाठवून दिलं. ओके, सो मिस व्हॉट एव्हर. तो मुद्दाम तिची मजा घेण्यासाठी बोलला, पण आता मात्र तिला त्याचा चांगलाच राग आला होता. त्यामुळे तिने त्याचं बोलणं मध्येच तोडून त्याला म्हणाली, कनक, मिस कनक रायचंदे. तिच्या या वाक्यावर त्याने ओठाचे कोपरे एक साईडला थोडेसे दुमडले. ओह, तर मिस कनक, मिस्टर मेहरांच्या प्रोजेक्टसाठी तुम्ही जी PPT रेडी केली आहे ती आताला मीटिंग रूममध्ये ठेवून घ्या आणि सोनी सिंग यांच्या प्रोजेक्टवर मला एक प्रेझेंटेशन बनवून 1 तासात सबमिट करा. 1 तासात? पण बॉस, 1 तासात एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवर प्रेझेंटेशन कसं बनवायचं याचा विचार करत कनक म्हणाली. का, काही प्रॉब्लेम आहे का? हे बघा, तुमचे जे काही एक्सक्यूज असतील ते मला सांगू नका. मी तुम्हाला यासाठी पे करत नाही. तो तिला मुद्दाम वरच्या आवाजात म्हणाला. ओके सर, 1 तासाच्या आत तुम्हाला प्रेझेंटेशन मिळून जाईल. मे आय गो? आता तिनेही रागात विचारलं. त्याने मान हलवून तिला जायला सांगितलं. समजता काय स्वतःला? एकतर त्या दिवशी मी घरी सनशाईन इंडस्ट्रीचं नाव सांगितलं तेव्हासुद्धा मला म्हणाले नाही की ही कंपनीसुद्धा त्यांचीच आहे म्हणून. आणि आज तर साधी ओळखही दाखवली नाही. म्हणे मला प्रोफेशनल लोक आवडतात. येऊ दे आज घरी, मग सांगते मी किती प्रोफेशनल आहे ते. कनक त्याच्या कॅबिनमधून रागारागात पाय आपटत बाहेर आली आणि तिच्या कॅबिनमध्ये बसून त्याच्या नावाने लाखोल्या वाहू लागली. ती आता मन लावून तिच्या प्रेझेंटेशनवर काम करत होती, कारण तिलासुद्धा ध्रुवला दाखवून द्यायचं होतं की त्याने जरी तिला कमी वेळ दिला असला तरीसुद्धा ती पण काही कमी नाही. त्याच्या प्रत्येक चॅलेंजला ती जिंकूनच दाखवेल. ध्रुवची मीटिंग संपली तसा तो त्याच्या कॅबिनमध्ये येऊन बसला. थोड्याच वेळात कनकसुद्धा तिचे प्रेझेंटेशन घेऊन त्याच्या कॅबिनमध्ये आली. तिने त्याला ते संपूर्ण प्रेझेंटेशन दाखवले तसा तो मनातच तिच्यावर खुश झाला. ज्या काही थोड्याफार चुका होत्या त्या त्याने तिला नीट एक्सप्लेन केल्या आणि लगेच दुरुस्त करून आणण्यास सांगितले. कनकनेही थोड्याच वेळात ती दुरुस्ती केली आणि त्याला परत दाखवायला घेऊन आली. या सर्वात तिचा लंच ब्रेक केव्हा होऊन गेला हे तिलासुद्धा कळलं नाही, पण ध्रुवचं बरोबर लक्ष होतं. तिने तिचं काम अगदी मन लावून परफेक्ट केलं, जे त्याला आवडलं होतं. पण आता जर तिला लंचबद्दल विचारलं तर ती तयार होईल का, हा विचार मनात येत होता. तेवढ्यात त्याला काहीतरी क्लिक झालं आणि तो तिला म्हणाला, ओके, गुड वर्क. ते पाटील ब्रदर्सची फाईल आणि नोटपॅड घेऊन ठेव. आपल्याला थोड्याच वेळात मीटिंगसाठी जायचं आहे. पण सर, आता तर यानंतर कोणतीही मीटिंग शेड्यूल नाही. तिने शालिनीकडून आजचं त्याचं पूर्ण शेड्यूल विचारून घेतलं होतं. त्यानुसार स्टडी करून ठेवला होता. पण आता तो अचानक पाटील ब्रदर्सच्या प्रोजेक्टवर बोलत होता, ज्यावर तिने फक्त ओव्हरलुक केलं होतं. आता मीटिंग पण तू ठरवणार का? तसंही कंपनीचा बॉस मी आहे, तर मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही. तो आवाज वाढवून तिला म्हणाला आणि त्याचे डोळे त्याने लॅपटॉपकडे वळवले. तो पुन्हा त्याच्या कामात मग्न झाला. ते बघून ती सुद्धा त्याच्या कॅबिनमधून बाहेर आली आणि पाटील ब्रदर्सच्या फाईलवर ओव्हरलुक करू लागली. थोड्याच वेळात ते दोघंही ध्रुवच्या गाडीने निघाले. शालिनी सुद्धा सोबत यायचं म्हणत होती, पण ध्रुवने तिला इथेच काहीतरी काम सांगून अडकवून ठेवले. बॉस, तुम्ही ॲड्रेस सांगा, मी माझ्या गाडीने येते. कनक त्याच्या गाडीजवळ उभं राहून त्याला मोठ्या नम्रतेने म्हणाले, पण मनात ती रागाने चडफडत होती. तिचं बोलणं ऐकून त्याने अंगठा डोक्यावर घासला आणि तिला म्हणाला, नो नीड. मला फाईलमधल्या काही पॉईंटवर डिस्कस करायचं आहे, तर आपण एकाच गाडीने जाऊ, म्हणजे वेळ वाचेल. त्याने असे म्हटल्यावर तिने रागात तोंड वाकडे केले आणि मुद्दाम पुढच्या बाजूला जाऊन बसली.
ध्रुवला माहीत होतं आता जर तिला मागे बसायला सांगितलं तर ती नक्की आपल्याला 2 गोष्टी ऐकून घ्याव्या लागतील. म्हणून तो शांतपणे मागे बसून राहिला. यांना तर डिस्कशन करायचं होतं ना, मग इतके शांत का बसले आहेत? हॉटेलजवळ पोहोचले तरीही ध्रुव त्याच्या लॅपटॉपवर बघून काहीतरी ऑफिसचे काम करत नव्हता. ते पाहून कनक मनातच बडबड करू लागली. बॉस, पाटील ब्रदर्स किती वेळात येतील? ध्रुव आणि कनक हॉटेलला पोहोचले. त्यांनी आधीच प्रायव्हेट एरिया बुक करून ठेवला असल्याने ते आता तिथे बसले होते. तिथे बसल्यावर ध्रुवने शांतपणे जेवणाची ऑर्डर दिली आणि त्याला असे ऑर्डर देताना पाहून कनकने तिच्या डोक्यात आलेला प्रश्न लगेच विचारला. मला काय माहीत? मी इथे थोडीच लोक कधी येतील आणि कधी जातील ते लक्ष ठेवायला बसलो आहे. त्याला माहीत होतं आता हा बॉम्ब केव्हाही आपल्यावर फुटेल, म्हणून तो आधीच सावरून बसला. ठीक आहे, मग ही फाईल. तसंही आता इथे जर मीटिंग होणार नसेल तर थांबण्यात काही पॉईंट नाही. त्यापेक्षा मी ऑफिसला जाते, तिथे राहिलेली कामं आवरते आणि घरी जाते. कसं आहे ना, आज 2 दिवसांनी माझा नवरा घरी येणारा आहे, तर त्याला आल्या आल्या त्याची बायको समोर लागते. ती मुद्दाम त्याच्यापुढे फाईल आपटत त्याला टोमणा मारत म्हणाली आणि लगेच तिथून बाहेर जाण्यासाठी वळलीच होती की ध्रुवने तिच्या हाताला धरून तिला त्याच्याकडे ओढले. जर तुम्हाला वाटत असेल की प्रेमात स्वाभिमानही तितकाच महत्त्वाचा असतो, तर या व्हिडिओखाली तुमचं मत नक्की लिहा. तुमचा एक कमेंट पुढच्या भागाची दिशा बदलू शकतो. आणि जर तुम्हाला ध्रुव आणि कनकचा हा प्रवास शेवटपर्यंत पाहायचा असेल तर या कथेचा हात सोडू नका. या भागाला एक लाईक देऊन या भावनांना तुमचा पाठिंबा द्या. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणाच्या बाजूने आहात. आणि दिलकशीचा पुढचा प्रत्येक टप्पा अनुभवायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करून या प्रवासात कायमची साथ द्या. धन्यवाद.